नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, NTA मार्फत काही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मेसेज येत आहेत। तर या मेसेजचा अर्थ काय आहे, विद्यार्थ्यांनी पालकांनी कोणत्या स्टेप घ्यायच्या आहेत, या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा मेसेज पाहत आहोत। डिअर कॅन्डिडेट, प्लीज चेक युअर ईमेल रिगार्डिंग लिंक टू अपडेट युअर आधार। तर अशा प्रकारचा मेसेज अनेक विद्यार्थ्यांना प्राप्त झालेला आहे। हा मेसेज अशा विद्यार्थ्यांना मिळालेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरत असताना आधार कार्डशिवाय इतर ID वापरून फॉर्म भरलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना हा मेसेज आलेला आहे। या विद्यार्थ्यांनी आता आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मवर लॉग इन करून ज्या काही आधार डिटेल्स आहेत त्या सबमिट करायच्या असतील। हे करणं गरजेचंच आहे असं कोणत्याही ठिकाणी सांगितलेलं नाही, परंतु जर तुम्हाला हा मेसेज आला असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 30 एप्रिल 2025 संध्याकाळी 10:50 ज्या काही आधार डिटेल आहेत त्या तुम्ही सबमिट करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो या ठिकाणी मिळेल। त्यामध्ये लॉग इन करून तुम्ही तुमच्या ज्या काही आधार डिटेल आहेत त्या सबमिट करून फॉर्म सबमिट करू शकता। यामध्ये गोंधळून जाण्याचे कोणतेही कारण नाही। हा जो काही मेसेज आहे तो फक्त अशा विद्यार्थ्यांना मिळाला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरते वेळेस आधार डिटेल सबमिट केलेल्या नव्हत्या। आता ह्या आधार डिटेल तुम्ही सबमिट करून घेऊ शकता। सबमिट करणं हे गरजेचंच आहे असे कुठेही सांगितलेले नाही। या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करून तुमच्या ज्या काही प्रश्नांची उत्तरे आहेत ते तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।